झाल्यानंतर सुप्रिया सुळे कुठे दिसतात का हे आम्ही गेले 5 दिवसापासून पाहत होतो. पण आपल्या माध्यमातून मला आज समजलं की काल कुठेतरी त्यांनी बाईट दिली. यामध्ये दादा सकाळी लवकर उठतात, काम करतात, ती मनाची सकारात्मकता आहे, एक मनोबल असतं, आपल्याला लोकांची कामं करायची आहेत आणि लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे हे कोणाच्या फारच्या मनामध्ये येत नाही. जे दादांमध्ये आहेत आणि त्या जिद्दीने दादा उठून कामाला लागतात. दूधवालासुद्धा उठून दूध घालतो, ते त्यांचं काम करतो. पण जी ती लोक त्यांची कामं करतात ती दिसतात. पण आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या 10 एकर शेतीचं कोट्यावधीचं उत्पन्न मात्र आम्हाला दिसलं नाही. हे महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला पडलेला प्रश्न आहे. ते गूढ अजून उलगडलेलं नाही, ते या निमित्तानं उलगडलं जावं. या माध्यमातून मला आवर्जून सांगायचं आहे, ज्या पद्धतीने ते वक्तव्य करतात, यापूर्वीच्या अनेक मुलाखतीमध्ये त्यांनी स्वतः दादांचं कौतुक केलं आहे. दादा लवकर उठतात, कामाला लागतात, लोकांचे प्रश्न सोडतात. आणि आत्ता ज्या पद्धतीने त्या बोलतात आहेत, यावरून दादांच्या मनामध्ये, त्यांच्या मनामध्ये दादांबद्दल असलेला रोष, द्वेष दिसून येतोय. आपला भाऊ मोठा व्हावा असं कदाचित त्यांना कधीही वाटलं नसेल, हे यांच्या भूमिकेतून दिसून येतोय. त्या व्हिडिओमध्ये पुढे जाऊन त्या म्हणतात की राजकोटमधली जी घटना घडली असेल किंवा त्या ठिकाणी 2 पक्षांमध्ये जो गदारोळ चालला होता, तर मी माझ्या पदाधिकाऱ्यांना सातत्याने फोन करून सांगत होते की तुम्ही परत या, आता फार वाढू नका. मला राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि सरकारला विनंती करायची, यांच्यावर लक्ष ठेवा, फार वाढवू नका. म्हणजे ते प्रकरण जे झालंय ते वाढवायचे, हे आधीच यांचं ठरलेलं होतं. म्हणजे आग लावायची आणि आगीत तेल ओतायचं काम सुप्रिया सुळेंचं चालू आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर कुठे शांततेचा भंग झाला तर त्याला सर्वस्वी दोषी या सुप्रिया सुळे असतात. हे म्हटलं की सुप्रिया सुळेंचं असं काहीतरी चालू होतं आग लावण्या संदर्भामध्ये. तुम्ही त्यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलेलं आहे. तुम्हाला आणि एका देखील गाड्यामध्ये वेगळ्या तुम्ही सपोर्ट होता. तुम्हाला असं काही अनुभव आले का? अशा पद्धतीने त्यांनी काही म्हटलेलं किंवा अशा पद्धतीने काही प्लॅन केलं, त्या पद्धतीने आरोप केला, त्या पद्धतीने असं काही घडल्याशिवाय? आपण जो बाईट आम्हाला सांगताय त्या व्हिडिओमध्येच पुढचं वाक्य आहे की मी माझ्या पदाधिकाऱ्यांना सारखं फोन करत होते की तुम्ही आता लवकर निघा, फार काही वाढू नका तिकडं. त्याच्यामुळे ह्या वाक्याची तपासणी गृहमंत्र्यांनी करावी आणि अशा पद्धतीने त्यांचे मेसेज असतील, पुढं नियोजन केलं असेल तर संबंधित कोणी असतील त्यांच्यावरती कारवाई करावी. कारण हा महाराष्ट्र शांत आहे. महाराष्ट्रावरती कोणतंही संकट आलं, मग ते त्सुनामी असो, कोरोना असो, पूर असो, या कोणत्याही घटनेमध्ये हा छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र एकसंधपणे लढतो आणि जिंकतो. पण गेले काही दिवसापासून सातत्याने ज्या पद्धतीने यांची वक्तव्य येतात, मग ती समाजामध्ये तेढ निर्माण करणारी आहेत का, याची चाचपणी सरकारने आणि गृह विभागाने करावी. रोहित पवार म्हणतात की अजित पवारांवरती जे आता काही टीका टिप्पणी होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही आता गेल्या काही दिवसांपासून घडतं, तर अजित पवार हे कदाचित सरकारमधनं बाहेर पडून थर्ड फ्रंट उभे करून निवडणुकीला उभे राहतील, जेणेकरून महाविकास आघाडीची मतं त्यांना खाता येईल. रोहित पवारांना त्यांच्या पक्षात कोणी विचारत नाही. त्यांची शिवस्वराज्य यात्रा निघाली तर त्या बॅनरवर फोटो नाही, त्यांना बसायला खुर्ची नाही, पक्षामध्ये पदाची जबाबदारी नाही. अशांच्या मतांना आपण फार महत्त्व देऊ नये असं मला वाटतं. आधी त्यांच्या घरामध्ये, पक्षामध्ये काय चाललं आहे त्याच्यावर त्यांनी वक्तव्य करावं. आमचा पक्ष सांभाळायला आम्ही खंबीर आहोत. जितेंद्र आव्हाडांच्या ऑडिओ क्लिपचा तुम्ही उल्लेख केला. ही ऑडिओ क्लिप 5 ते 6 वर्षापूर्वीची आहे. अशा पद्धतीने त्यांनी नुकतंच स्पष्टीकरण दिलेलं आहे. आयोगाचे तुम्ही अध्यक्ष आहात. या संदर्भात काही तक्रार आली का? या संदर्भात आयोग काही पुढाकार घेऊन कारवाई करणार आहे का? 5-6 वर्षाचं प्रकरण आहे. कार्यक्रम मनसेने देखील आता ऑडिओ क्लिप व्हायरल केला, इतर पक्ष देखील ती ऑडिओ क्लिप व्हायरल करतात. एकंदरीत या प्रकरणी काय म्हणून? बरं झालं आपण हा फार महत्त्वाचा प्रश्न विचारला. कारण की जितेंद्र आव्हाड ज्यावेळेस अशा पद्धतीने वक्तव्य करतात त्याच्यावरती सुप्रिया सुळेंनी कुठेही प्रतिक्रिया दिली नाही. मला वाटलं सुप्रिया सुळे 2 सनसनीत लावून देतील. पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या महिला भगिनींचं मला प्रचंड दुःख आहे आणि कुठे अन्याय अत्याचार झाला तर अश्रू ढाळणाऱ्या सुप्रिया सुळे यावरती जर बोलत नसतील तर ही आश्चर्याची बाब आहे. पण गृह विभागाला देखील माझी विनंती आहे, माझ्याकडे कोणती तक्रार आलेली नाही आहे, पण मी सरकारला देखील विनंती करेल आणि पत्र लिहून सांगेल की 6 वर्षाचं जरी प्रकरण असेल तर हे कुठल्या पीडित महिलेच्या संदर्भात आहे, कोणत्या मुलीच्या संदर्भात आहे, अशी कोणती घटना आहे जी त्यांनी दाबून टाकली आहे, त्याचा देखील तपास झाला पाहिजे. कारण पुरोगामी विचाराचा बुरखा घेऊन हे लोक समाजामध्ये उजळ माथाने वावरतात. पण अशा जेव्हा घटना घडतात त्याला हेच लोक जबाबदार आहेत. ज्या अर्थी ते असे बोलले त्या अर्थी त्या पाठीमागे घटना घडलेली आहे. त्या घटनेचा हा संपूर्ण तपास व्हावा अशी आमची मागणी. प्रफुल्ल पटेलांचं देखील नाव आहे, म्हणजे प्रफुल्ल पटेल आता आपल्या पक्षात. मी त्यात सांगितलं ना तुम्हाला, याच्यामध्ये जे कोणी असेल याचा पूर्ण तपास करा.
त्यांचं असंही म्हणणं आहे की तो आवाज माझाच कशावरून आहे. कदाचित तो AI टेक्नॉलॉजीच्या नावानं काहीतरी बनावट केलेला असेल. कदाचित तो वेगळ्या प्रकारचा ऑडिओ क्लिप देखील असेल. कोणीतरी माझ्या ऑडिओचा वापर करून AIच्या माध्यमातून करत असेल. आवाजाची सुद्धा तपासणी व्हावी, जे काय असेल त्याची तपासणी व्हावी. चालेल. धन्यवाद.